वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्। सीतारामगुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ। यन्मायावशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथा हेर्भ्रमा। यत्पादप्लवमेकमेव हि भवां बोधे स्थितिर्षावतां। वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम्। नानापुराणनिगमागमसम्मतं यद् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति। जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं। कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। अयोध्याधीश त्वं शरणं रावणकन्दन त्वं शरणं। अहिल्योद्धारक पतितपावना वालिमर्दना त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। प्रजानुरञ्जन त्वं शरणं त्रैलोक्यपालक त्वं शरणं। सजल श्याम घन हनुमज्जीवन रघुकुलनन्दन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। राजीवलोचन त्वं शरणं अजानुबाहु त्वं शरणं। काकपक्षधर कोदण्डधारी काकुत्सकेतु त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। सगुणनिर्गुण त्वं शरणं विश्वाधारा त्वं शरणं। पूर्णकाम हरिसत्यप्रतिज्ञत आत्मा राम त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं। कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं। दशरथनन्दन त्वं शरणं। दशरथनन्दन त्वं शरणं। दशरथनन्दन त्वं
लाल देह लालीलसे अरुधरी लाल लंगूर वज्रदेह दानवदलन जय 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 कपीसूर पायीन केहि गति पतित पावन रामदति सुनु संयमना गणिका अजामिल व्याध गिर गजारी तारे घना आभीर गमन किरात कस स्वपचारी अति अगरूप से कही नाम बारक देती पावन होई राम नमामि ते सीताकांत स्मरण जय जय राम पवन सूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय. कालपासून आपण रामचरित्र, रामायणाची महती, रामकथा आणि त्यामध्ये आलेले विषय त्याच्या अनुषंगाने काही थोडंसं मुक्तचिंतन म्हणून, विचार म्हणून प्रभू रामचंद्रांच्या समोर मांडण्याची, सेवा करण्याची मिळालेली संधी, त्याचा लाभ घेऊन काही थोडं वक्तव्य करत आहोत. काल आपण वाल्मिकींच्या चरित्रापाशी आलो. वाल्मिकींच्या चरित्रातला जो आपल्याला माहीत असलेला नेहमीचा भाग आहे, तो भाग असा आहे की वाल्मिकी हे वाल्या कोळी आणि वाल्या कोळ्याचे पुढे वाल्मिकी झाले आणि त्याची जी कथा सांगितली जाते त्या कथेला तसा पुराणात किंवा इतरत्रही कुठे काही आधार नाही आहे. परंतु स्कंद पुराणामध्ये मात्र त्या कथेच्या संदर्भामध्ये थोडंसं समांतर असलेलं असं कथास्वरूप आपल्याला बघायला मिळतं. स्कंद पुराणात त्यांनी असं म्हटलं आहे की एक सुमती नावाचा ब्राह्मण आहे, त्याची पत्नी कौशिकी आणि त्याचा मुलगा जो आहे तो अग्निशर्मा. मुलाला लहानपणापासून वेदविद्या संपन्न घरामध्ये जन्माला आल्यामुळे तू वेद शिक, तू अभ्यास कर, तुझ्याकडून काहीतरी सेवा व्हावी वेदाची, या दृष्टिकोनातून काहीतरी कर. पुष्कळ आईवडील त्याला आग्रह करतात. आई तर त्याला पुष्कळच पुन्हा पुन्हा म्हणत असते की तू वेदाध्ययन कर, पण त्या मुलाची काही इच्छा नसते, तो काही करत नाही. आईवडिलांनी मुलाला पुष्कळ सांभाळण्याचा, वाढवण्याचा, चांगल्या मार्गाने जाण्याचा उपदेश केला, प्रयत्न केला, पण मुलाला काही ते फारसं जमलं नाही, ते काही तसं घडलं नाही. आणि तो अग्निशर्मा मुलगा हा आता फारसा बदलत नाही हे बघून आईवडिलांनी म्हणजे सुमती ब्राह्मणांनी आणि कौशिकी त्यांच्या पत्नींनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि ते वनात निघून गेले. हा मुलगा आता एकटा राहिला आणि त्या मुलाने आपलं भिल्लांची संगती धरली आणि त्यांच्याबरोबर वाटमारी करणे, चोऱ्यामाऱ्या करणे, लोकांना लुटणे, लुबाडणे हाच व्यवसाय सुरू केला. त्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या घटना घडत असताना एकदा असं झालं की सप्तर्षी त्या बाजूनी जात होते आणि त्यांनी या मुलाला विचारलं की बाबा रे, तू इतका सगळ्यांना त्रास देतोयस आम्ही पाहत. नाही नाही म्हणाले, तुम्हालासुद्धा मागणारच आहे मी, तुमच्या इकडून मला काही धन संपत्ती पाहिजेच आहे. म्हणाले आमच्याकडनं काय मागशील आणि घेशील ते नंतर आहे, पण म्हणाले ही जी तू धनसंपत्ती अशी लुटतोयस कशा करता? तो म्हणतो कुटुंब चालवायला. तुझ्या कुटुंबामध्ये
तुझी मुलं, तुझी पत्नी हे सगळे विचारतात का तुला पैसे कसे आणतोस? नाही म्हणाले, मी वाटमारी करतो त्यांना माहिती आहे, मी भिल्लांच्या संगतीत आहे त्यांना माहिती आहे, पुष्कळ पैसा त्यांच्यापर्यंत पोचतो, तसं काही कुणी मला म्हणत नाही. आज घरी जा म्हणाले आणि तुला सांगतो, तू हे जे सगळं पापाचरण करतो आहेस, या पापाचरणामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? तुम्ही जसं आता ह्या माझ्या वैभवाचा उपभोग घेत आहे, तसं माझ्या पापाच्याही वाट्यामध्ये आपण सामील होणार आहात का? विचारून घ्या. तेव्हा तो म्हणाला ठीक आहे, घरी जातो. त्यांनी आपल्या पत्नीनं आणि मुलांना विचारलं, तर पत्नीने सांगितलं छे, मुलांनी सांगितलं छे, तुमचं काम आहे कुटुंब चालवण्याचं, त्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीने कुटुंब चालवता याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? आम्ही आमचं जीवन आमच्या पद्धतीने जगतो आहोत, तुम्ही आम्हाला आणून देत आहात, पण तुमच्या पापाचे वाटेकरी होण्याचं आम्हाला काय कारण आहे? तो परत आल्यावर त्यालाही खूप दुःख झालं. तो म्हणाला, नाही हो, कोणीच माझ्या पापामध्ये वाटेकरी व्हायला तयार नाही. आणि इतका पश्चात्ताप दग्ध झाला की त्याला त्या क्षणी असं वाटलं की नको, बस आता सगळं सोडून द्यावं आणि यांना शरण जावं. त्या सप्तर्षींच्यापैकी ते अत्री मुनी होते. अत्री मुनींना तो शरण गेला आणि त्यांनी सांगितलं की आता मी मागे वळून काही पाहणार नाही आहे, या प्रपंचाकडे मला पाहण्याची काही इच्छा नाही आहे. जसं तुलसीदासांच्या बाबतीमध्ये घडलं की त्यांचं पत्नीवर विलक्षण प्रेम होतं आणि पत्नीला भेटायला ती माहेरी गेली आहे, त्यांना बिलकुल विरह सहन होत नसे. ती माहेरी गेली आहे आणि आपण आलो आहोत कथा करून आपलं नवान्न पारायण, आणि आल्यानंतर त्यांनी पाहिलं की पत्नी घरी नाही आहे. ते रातोरात निघाले. भरपूर पाऊस पडत होता, म्हणजे अक्षरशः कोसळत होता. अमावस्येची रात्र होती. तिचं घर जवळ असेल, माहेर जवळ असेल. ते त्यांच्या घरी गेले आणि वरून एक दोरी सोडलेली होती. त्यांना वाटलं, बघा माझी पत्नीसुद्धा माझ्या येण्याची वाट बघते आहे, तिने मला तिच्या खोलीत येण्याकरता दोर सोडून ठेवला आहे. आणि ते तो दोर पकडून वर चढले, तिच्या खोलीत गेले. तिच्या खोलीत तिला कल्पना नाही एवढ्या अंधारात कोण येईल, आणि ती जोरात ओरडली, घाबरली कुणाचा तरी खोलीमध्ये येण्याचा आवाज आल्याबरोबर. आणि घरातली मंडळी सगळी धावून आली. सगळ्यांनी बघितलं तर तुलसीदास आलेले आहेत तिथे. तर तेव्हा तिला खूप वाईट वाटलं, तिला राग आला, संताप आला. ती म्हणाली की अरे, तुम्ही मला भेटण्याकरता एवढे तडफड करत आलात, तुम्ही कशावरनं चढून आलात माहिती आहे का? ती बघते की आले कुठून, तो मोठा नाग असतो, तो लोंबकळत असलेला, त्या नागावरनं चढून आले. तर तेव्हा ती म्हणाली की जे प्रेम तुम्हाला माझ्याबद्दल वाटतं आहे, ही चमडी काय म्हणाली, ही काय टिकणारी आहे? हा देह काय शाश्वत आहे? या अशाश्वत देहावरती जर इतकं उत्कट प्रेम करत असाल तर म्हणाले त्या परमात्म्याच्यावरती जर असा जीव लावला तर तो परमात्मा तुम्हाला भेटेल. आता तिला काय राग आला, संताप आला, तिला काय त्या क्षणी वाटलं, कशाकरता हे साहस केलं, सांगण्याची भूमिका तिची काही वेगळी असेल. परंतु ते ऐकलं आणि तुलसीदासांना वाटलं की अरे, जिच्यावरती मी एवढं प्रेम केलं आणि जिला भेटण्याकरता मी इथे आलो, ती तर मला वेगळंच तत्त्वज्ञान शिकवायला लागलेली आहे. आणि ठीक आहे की अशा प्रकारे जर तिची भूमिका असेल तर तुलसीदासांनी काही मागे वळून बघितलं नाही आणि तुलसीदास त्या घरातून निघून बाहेर पडले. सगळे घरातले लोक त्यांच्या मागे आले, धावायला लागले. तुलसीदास फिरून आले नाहीत, ते निघून गेले. आणि मग त्यांनी काशी, आजचं बनारस, तिथेच राहिले आणि त्या 80 घाटावरती जवळजवळ त्यांच्या जीवनाचा सर्व काळ काढला. कधीतरी जीवनामध्ये अशी जर वेळ आली माणसाच्या की फार जोरात त्याला धक्का बसला आहे, आणि हे फक्त भावनाविवश लोकांच्या बाबतीत होऊ शकतं. जे लोक भावूक असतात, जे संवेदनशील असतात, त्यांना ती गोष्ट त्या क्षणी इतकी मनाला लागते की ते सहन नाही करू शकले आणि त्यांचं जीवन पुढे बदलून गेलं. आणि रामचरितमानस निर्माण झालं. पुष्कळ भगवंताची भक्ती प्राप्त झाली. साऱ्या देशाला त्यांच्यामुळे एक महान संत मिळाले आणि त्या काळामध्ये त्यांनी भारताला एक उत्तम असं वळण देणारं असं एक कार्य पूर्ण उत्तर भारतामध्ये केलं. आता इथे हा मुलगा शरण आला, अग्निशर्मा, आणि म्हणाला आता मला काही घरी जायचं नाही, आता माझी बायका नको, मुलं नको, मला कोणी नको, माझा प्रपंच नको, मी सोडला म्हणाले.
तुम्ही मला सांगा काय करायचं. उरलेल्या ऋषीगणांनी सांगितलं की हा मुलगा शरण आलेला आहे, तर ह्याला तुम्ही स्थान द्या, याला आपलासा करा, याला शिष्यत्व द्या आणि त्याला उपदेश करा, गुरुपदेश करा आणि त्याचं कल्याण करा. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की इथे तू बस, मी तुझ्यावरती गुरु म्हणून माझा आशीर्वाद दिलेला आहे आणि इथे ध्यान कर, तुझा अभ्यास कर, साधना कर आणि ही साधना करत करत तू आमची वाट बघत राहा. आम्ही येऊ आणि आम्ही जेव्हा येऊ त्यावेळी आम्ही तुझ्याशी पुन्हा जी चर्चा करायची आहे ती करू. ठीक आहे म्हणाले. तोपर्यंत तुझं हे तप चालू ठेव. त्याप्रमाणे त्यांनी त्या तपाला सुरुवात केली. तप सुरू झालं. कशाचंही भान नव्हतं, माहिती नाही गुरुकृपा कशा प्रकाराने केलेली आहे. जसे नाथपंथामध्ये आपण वेगवेगळे प्रकार अनुभवतो की एकेका शिष्यांना ज्या प्रकाराने तयार केलं जातं त्या प्रकाराने माहीत नाही आपल्याला इथेसुद्धा काय प्रकाराने. ते जे बसले ते बसले, तहान नाही, भूक नाही, खाणं नाही, पिणं नाही, देहधर्म नाही, काही नाही. आणि हळूहळू त्या एका जागेवर बसले. त्यांच्या आधाराने वारुळ तयार झालं आणि मग ते वारुळ वाढत गेलं. खूप मोठं वारुळ, वारुळांचा एक मोठाच्या मोठा असा भाग तयार झाला आणि त्या भागामध्ये प्रचंड मोठी आहे अशी त्या वारुळांची रांग. आणि आत आहेत, त्यांना काही कल्पना नाही आहे आणि ते अग्निशर्मा आतमध्ये जप करतोय. दीर्घ कालानंतर ते सप्तर्षी तिथे आले आणि आल्यानंतर सप्तर्षींनी बघितलं की इथून त्या वारुळातून राम 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 असा आवाज येतो आहे. म्हणाले वारुळातून राम राम आवाज कसा काय येतो आहे. तर ते वारुळ त्यांनी बाजूला केलं आणि त्याच्या आत बघितलं आणि त्या मुलाला म्हणजे त्या अग्निशर्माला त्यांनी त्याच्यातून बाहेर काढलं आणि त्यांनी त्याला सांगितलं, अरे इतका वेळ हा अशाच प्रकारे जप, हो म्हणाले अशाच प्रकारे जप करत राहिला. म्हणाले आता तुझा हा जो जन्म आहे ना, या जन्मामध्ये जे पापाचरण तू केलेलेस ते सगळं तर धुवून गेलंच, पण ह्याच देहात आता तुला नूतन जन्म प्राप्त झाला आहे. सगळं तुझं पाप शुद्ध झालं, तुझ्याकडे कुठलाही दोष शिल्लक राहिला नाही. आणि आता तुझ्या ह्या नव्या जन्मात काय करणार आहेस. कारण म्हणाले या वारुळातून तुला आम्ही बाहेर काढलं आणि वारुळाने एवढं तुझ्यावरती रचावं इतकं तप तू केलंस, तर आता वाल्मिक म्हणजे वारुळ, तर तुला लोक आता वाल्मिकी म्हणून ओळखतील. आणि म्हणून त्यांचं नाव वाल्मिकी असं झालं. आणि म्हणाले आता एक कर की याच्या पुढे काही साधन कर आणि त्या साधनेनंतर तुला आदेश मिळेल, त्या आदेशाप्रमाणे तू कार्य कर. त्याप्रमाणे वाल्मिकींनी भगवान शंकरांची उपासना केली. आपण नेहमी एक लक्षात ठेवावं की आपलं कुलदैवत जर विष्णू असेल, राम असेल, कृष्ण असेल, नरसिंह असेल, भगवंतांच्या दशावतारांपैकी विठ्ठलापासून कोणताही अवतार असेल, तर जशी विष्णुभक्ती आहे तशी विष्णुभक्तीच्या बरोबर शिवभक्ती ही आपल्याकडे जोडलेलीच आहे. प्रभू रामचंद्रांच्या समोर हनुमान रूपाने साक्षात शिव बसलेलेच आहे आणि त्यामुळे आपण रामरायांची भक्ती करतो, ती हनुमानाच्या बरोबर भक्ती करतो. अगदी आपल्याकडच्या अनेक संप्रदायांच्यापैकी अत्यंत कट्टर असलेला मध्व संप्रदाय, त्या मध्व संप्रदायाचं तर अधिष्ठात्री दैवत प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांचं उपास्य दैवत हनुमान आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. म्हणजे भगवंताच्या उपासनेमध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की शिव आणि विष्णू या दोघांचीही बरोबरीने उपासना केली पाहिजे. आम्ही रामरक्षा म्हणत असू तर एक वेळा तरी मारुती स्तोत्र म्हटलं पाहिजे. मुलं जर मारुतीरायांची उपासना करत असतील तर त्यांनी एक वेळा तरी रामरक्षा म्हटली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ह्या दोन्ही देवतांच्या एकत्रित उपासनेनी मिळणारं जे फळ आहे ते मनुष्याला स्थिर मिळतं, ते मनुष्याला जीवनामध्ये योग्य प्रकाराने यश देणारं मिळतं. कारण रुद्र उपासना ही लौकिक यश देणारी आपल्याला माहिती आहे. रुद्रामधला एक भाग आम्ही चमे 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 आमचं संपत नाही, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे मिळत राहतं आणि ते देणारी देवता ही शंकर आहे. परंतु या सगळ्यांच्या मागे असणारं
जे देवतेचं अधिष्ठात्री स्वरूप आहे किंवा जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मात्र भगवान विष्णूचं आहे, भगवान नारायणाचं आहे आणि हे सगळे अवतार नारायणाचे आहेत आणि त्यामुळे मूलभूत उपासना नारायणाची घडलीच पाहिजे. असो, सांगताना इथे विषय असा आला की आता इतकी रामाची उपासना केली आणि मग आता हनुमंताच्या उपासनेला का बसले? मागायचं आहे ना आता. आणि ते मागायचं कोणाकरता आहे माहिती नाही आहे, पण ज्या देवतेची उपासना केली आहे ती तर राम आहे आणि त्यामुळे त्याकरता मागायचं आहे, तर उपासनेला शंकराच्या उपासनेला बस. आता आणखीन एक शंका की बाबा राम अजून तर रामरायांचा जन्म झाला आहे की नाही माहीत नाही आणि एकूण सगळं चरित्र कधी घडलं कसं घडलं माहीत नाही, किंवा आज सांप्रत राम आहेत वाल्मिकींच्या बरोबर असं म्हटलं तरी उपासनेला केव्हापासून बसलेले आहेत आणि जेव्हापासून उपासनेला बसले आहेत तेव्हापासून जर प्रभू रामचंद्र हे नाव घेता आलं तेव्हा राम कुठे होते? मग हे राम नाम घेतलं कुठून? कारण अशी शंका खूप आहे. अशा शंका अनेक ठिकाणी अनेक प्रकारांनी काढल्या जातात. त्याचं उत्तर एकच आहे. आपल्याकडे जी सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचं चक्र आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की हे चक्र प्रवर्तित चक्र आहे, भगवंतांनी निर्माण केलेलं चक्र आहे. हे चक्र असं चालतच राहिलं पाहिजे. एवं प्रवर्तितम चक्रम, हे चक्र जे प्रवर्तित केलेलं आहे ते कालानुरोधाने चालतच राहतं. मग ह्याचं उत्तर काय? याचं उत्तर असं की यथा धाता पूर्वकल्पवत, की प्रभू रामचंद्र त्यांना कसे कळले? कारण त्यांना माहिती आहे. जसे आज आम्ही रामायणाचा अभ्यास करतो, आज आम्ही रामाची उपासना करतो, आज रामाची मंदिरं बघतो, धरून झाला की आपलं कलियुग संपलं आणि सगळा प्रलय झाला. आता प्रलयानंतर दीर्घ काळ लोटला, त्यानंतर पुन्हा चतुर्युग सुरू झालं, माहिती चौकडी सुरू झाली. त्यावेळी कृतयुग आलं, मग त्रेतायुग आलं. मग ते कृतयुग आणि त्रेतायुग येईपर्यंत रामनाम लपलं होतं का? नाही. घेणारा कोणी नव्हता, पण रामनाम तसंच होतं. मग कृतयुगामध्ये सुद्धा अजून त्रेतायुग यायचं असलं तरी कृतयुगामध्ये रामाचं नाव घेतलं जातं का? काल आपण जे सनातन म्हटलं ना की हा धर्म आहे ना, हा धर्म सनातन धर्म आहे. ह्या धर्मात कुठे तुटत नाही, अखंड आहे. पाणी कसं आहे? अखंड एकरस. पाण्याला कुठे तुकडा पाडता येतो का की चला इकडचं इकडे निकडचं इकडे करून ठेवलं आहे? तसंच आहे की हा जो सनातन धर्म आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे अखंड चालणारं असं चक्र आहे आणि हा सातत्याने चालत राहणारा असा प्रवास आहे, अशी कृती आहे, असा व्यवहार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी रामाची उपासना त्यांनी कशी केली अशी शंका कुणाला येण्याचं काही कारण नाही. धाता यथा पूर्वकल्पवत, ब्रह्मदेव पूर्वकल्पाप्रमाणेच सृष्टी निर्माण करतो. पुन्हा रामावतार होतो, पुन्हा कृष्णावतार होतो, पुन्हा कलियुग येतं, पुन्हा प्रलय होतो, पुन्हा प्रलयानंतर पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होते, पुन्हा हे चक्र असं अव्याहत चालूच असतं. म्हणजे आपल्याला जसं आपल्या जीवनामध्ये वाटतं की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, मनुष्याच्या आयुष्याचा किंवा तो जीव म्हणून प्रवासाचा किंवा त्या त्या युगातला त्याचा काळ, ह्या संबंध सृष्टीच्या काळाचा विचार केला तर फार थोडा आहे. कारण जीव या सगळ्या युगांमधनं त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जेव्हा जन्म घ्यायचा आहे त्याप्रमाणे जन्म घेतच असतो. त्याचा पुन्हा पुन्हा जन्म होतच असतो. काही काळ जन्म होतही नसतो, काही काळ बिना जन्म होता तो सुप्त अवस्थेमध्ये राहतो. आपण जेव्हा आपल्या इथे योगवासिष्ठातला काही विचार मांडू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांशी हा विषय मांडताना, अरे असं कसं, प्रभू रामचंद्रांशी हा विषय मांडताना योगा वासिष्ठाच्या ग्रंथामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे आणि त्या ठिकाणी जो विषय आला आहे त्या विषयाच्या चर्चेमध्ये असं सांगितलं आहे, असं मांडलं आहे
की काल हा कोणत्याही प्रकाराने जाणून घेणं किंवा कालावरती काही गोष्टी घडणं हे कसं आहे, तर त्यांनी म्हटलं आहे की सगळं मनोनिर्मित आहे, सगळं मनःकल्पित आहे. म्हणजे आमच्या मनात विचार आला, आमच्या मनात काही निर्माण झालं की जे निर्माण झालं आहे ते दृश्य होत जातं. म्हणजे आपण तो विषय मोठा आहे, आत्ता इथं तो घ्यायचं कारणही नाही आहे. फक्त संदर्भ आला म्हणून की रामाचं नाव पुन्हा पुन्हा कसं घेतात, म्हणजे या तुमच्या बोलण्याला काही अर्थच नाही. अजून त्रेतायुग यायचं आहे, अजून पुढची युग यायची आहेत, आणि याच्या आधी हे केव्हाच्या केव्हा बसलेत तपश्चर्येला, आणि त्यावेळी तुम्ही म्हणता रामाचं नाव घेता म्हणून. मग तो राम आला कुठून? तो राम आहेच, तो राम विद्यमान आहेच, कथेच्या रूपाने पण विद्यमान आहे, त्या युगांच्या रूपाने पण विद्यमान आहे. आणि त्यामुळे जर आपल्याला हा इतिहास समजून घेता आला आणि घ्यायचा असेल तर आजकालच्या 100, 500, 1000, 2000, 10,000 नाहीचे 10,000 वर्ष कोणाचं, पण तरी आपण म्हणू 10,000 वर्षाचा इतिहास त्यांचा विचारात घेतला तर त्या इतिहासाशी कृपा करून तुलना करून आपल्याला आपल्या इतिहासाची बरोबरी किंवा त्याची जाण, त्याचं ज्ञान किंवा त्याच्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाहीत. हे स्वतंत्रपणाने वैदिक तत्त्वज्ञान, वैदिक कालमापन आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. वैदिक भूमिका इतिहासाच्या मागची आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. इतिहास आणि पुराण यांच्यामध्ये काय भेद आहे हा समजून घ्यायला पाहिजे. पुराणातली कथा इतिहासात आली, इतिहासातली कथा पुराणात गेली, तर त्या कथेचं स्वरूप काय आहे समजून घ्यायला पाहिजे. त्याचं असं आहे की ज्ञान कशाचंही नसताना, व्यासंग कशाचाही केलेला नसताना, अभ्यासाची फारशी पोच नसताना मनुष्य जेव्हा विधान करत जातो त्यावेळी तो कारण नसताना इतरांच्या गैरसमजाला कारण होतो. लोकांचे गैरसमज केले जातात, विश्वास उडवला जातो. असं तर कार्य कधी केलं जाऊ नये. आणि त्यामुळे आत्ता आपण जे काय एवढं थोडं 5 मिनटं त्याच्यावर घालवली आणि बोललो, त्याचं कारण एवढं एक सूत्र जरी लक्षात ठेवलं, धाता यथा पूर्वकल्पवत, की ब्रह्मदेव पूर्वीची सृष्टी जशी होती त्या सृष्टीप्रमाणेच तो सृष्टी निर्माण करतो. आता ती सृष्टी निर्माण करण्याकरता कोण कोण असणार, कोण कसा असणार, त्याचं स्वरूप काय असणार, या सगळ्याचं वर्णन कुठे केलं आहे? भागवतात केलं. भागवतांनी सांगितलं आहे की या काळाचा नियामक कोण असेल, येणाऱ्या पुढच्या युगांचा नियामक कोण असेल ठरलेलं आहे. तिथे सगळी नावं आहेत. येणाऱ्या पुढच्या चतुर्युगाचा नियामक हनुमान आहे, ते त्याच्यामधले श्रेष्ठ असतील. प्रत्येकाचे क्रम लागलेले आहेत आणि भागवतांनी ते मांडलेले आहेत. त्यामुळे येणारा पुढचा काळ कसा असेल आणि तो तुम्हाला कुठं माहिती? आम्हाला माहिती आहे. ह्या क्रांतदर्शी ऋषींनी ते विषय मांडून ठेवले आहेत. आणि त्यामुळे ही जी रामाची उपासना करून आपलं पाप धुवून भगवंताला प्रसन्न करून ऋषींचा कृपाशीर्वाद मिळवून शंकराची उपासना करून वाल्मिकींनी काय केलं? पुन्हा रामायण लिहिलं. म्हणजे गंमत कशी आहे बघा, राम उपासना केली आणि रामायण लिहिलं. आणि जे ज्ञात जगातलं पहिलं महाकाव्य आहे म्हणून ते आद्य महाकवी आहेत, आणि रामायण हे आद्य महाकाव्य आहे. आणि म्हणताना असं म्हटलं जातं की उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरवम दंडिनः पदलालित्यम वाल्मिकी वै त्रयोगुणः. वाल्मिकींसारखा कवी, महाकवी पुन्हा कुणी झाला किंवा होईल असं नाही, असं त्या सुभाषितकारांनी स्तुती करताना म्हटलं आहे की उपमा कालिदासस्य, कालिदासासारखी उपमा देणारा कवी होणं शक्य नाही. आणि म्हणाले भारवेर अर्थगौरवम, भारवीसारखा कोणी अर्थाला फार सुंदर वळण देणारा, अर्थाचं उदात्तीकरण करणारा कवी मिळणं शक्य नाही. म्हणून भारवेर अर्थगौरवम, त्याच्या अर्थाची स्तुती, अर्थाची महत्ता, अर्थाचं वेगळेपण, अर्थाचं वैशिष्ट्य कसं वर्णन करावं, किती करावं ते थोडंच आहे. आणि दंडिनः पदलालित्यम,
जे पदलालित्य आहे, सुंदर शब्दांची योजना, अधरम मधुरम जसं म्हटलं जातं ना, मधुराधिपतेर अखिलम मधुरम, हे जसे एकापेक्षा एक गोड 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 शब्द वापरून पदलालित्यानी आणि माधुर्य त्याच्यामध्ये जे भरलं जातं, हे दंडीनं कवीसारखं कुणाच्याच ठिकाणी ती भाषेचं लालित्य, ती गोडी, ते लढेवाळपण आणि त्यासाठी लालायित आम्ही व्हावं असं स्वरूप इतरत्र कुठे आपल्याला दिसत नाही. त्यांनी सांगितलं, अहो काय सांगायचं आपल्याला, वाल्मिके वै त्रयो गुणः, वाल्मिकींच्या ठिकाणी या तिघांचंही मोठेपण आहे. आणि म्हणून हा रामायण हा जो ग्रंथ आहे हा अजरामर ग्रंथ आहे. या वाल्मिकी रामायणाचं महत्त्व किंवा महात्म्य कमी होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, आता हे सगळे गुण आपण काव्यातले बघितले, याच्याहीपेक्षा अनेक गुण काव्यात आहेत, असतील आणि असतात. पण वाल्मिकींनी ज्या प्रकारे हे काव्य लिहिलेलं आहे, या काव्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे अत्यंत सत्वगुणांनी भरलेलं आहे. या काव्याचा परिणाम विचाराल, तिथे काही युद्धाची वर्णनं साधारण नाहीत केलेली, तिथे काही नद्या नाले पर्वत सुंदर सुंदर निसर्गरम्य ठिकाणं ह्यांची स्थानांची वर्णनं काही कमी नाही केली, उत्तम उत्तम नगरासारख्या स्थानांची वर्णनं काही कमी नाही केली आणि आपापल्या परीने ती सुंदर केली आहेत, अगदी स्पष्टीकरणासहित केली आहेत, दीर्घ केली आहेत, मधुर केली आहेत. हे सगळं असलं तरी त्यांच्या प्रत्येक लिखाणाचा, त्या प्रत्येक भावाचा किंवा त्या प्रत्येक विषयाचा जो आविष्कार आहे, तो आविष्कार मात्र फक्त सत्य असा आहे. आणि ते सत्य कसं आहे, ते रहस्यमय सत्य आहे आणि ते रसमय सत्य आहे. त्याच्यामध्ये रस आहे, त्याच्यामध्ये रंग आहे आणि त्याच्यामध्ये रहस्य आहे. रामायणाची कथा वाचली आणि शब्दाचा अर्थ कळला म्हणजे रामायण कळलं असं होत नाही. एकेका कथेच्या मागे असणारी जी भावाची भूमिका आहे, किंवा आपल्याला सांगते की साधा भरतानी प्रभू रामचंद्रांच्याकडे पादुका मागितल्या राज्य करण्याकरता, अहो कुणीही कितीही दगडाच्या हृदयाचा माणूस असला तरी त्याला पाझर फुटल्याशिवाय राहणार. काय आहे भाव, कुठे नेला जातो, भावाची उदात्तता कशी प्रकट होते, आणि ते सगळं वर्णन वाल्मिकीच करत. ती सगळी कारण शेवटी मांडणी आहे ना, प्रसंग तोच आहे, पण तो प्रसंग मांडला कसा आहे, त्या प्रसंगाचं स्वरूप कसं आहे, ते जे त्यांची मांडणी आहे त्याच्यामध्ये जी रसवत्ता आहे, जो रंग आहे आणि जे रहस्य आहे, आपण कल्पना करत राहतो. आपल्याला वाटत राहतं की अरे हे अशा प्रकारचं जीवन. म्हणून तर पुढे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा तुरुंगामध्ये असतानाही राज्य राखलं गेलं. तुरुंगातून संभाजी राजे बाहेर नव्हते आलेले, तरीही त्यांचं राज्य राखलं गेलं. कितीतरी काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या ज्या काळात इतिहासात अशा घटना घडल्या, त्या त्या प्रत्येक वेळी राज्याचा मोह न करता, ज्याचं राज्य आहे त्याला लांबचं सोडाच. ज्या पेशवाईमध्ये आपण या रामाच्या मंदिरात बसलो आहे, ज्याचा पेशव्यांशी संबंध आहे, त्या पेशव्यांचं बघा, शिवाजी महाराजांचं राज्य आहे, पेशवे पंतप्रधान आहेत, शिवाजी महाराजांची गादी आहे, त्याच्याशी इमान जे पेशव्यांनी राखलं ते शेवटपर्यंत राखलं. भारतभरामध्ये बाकीचे काही सरदार दरकदार झाले, ते सरदार दरकदार आपल्या ठिकाणी राजे होऊन बसले, पेशवे नाही झाले. जे इमान आहे ते राजाच्या चरणीच ठेव. हे सगळे संस्कार कुठून आहेत, हे त्या रामायणाचे संस्कार आहेत. त्यामुळे आजपर्यंत आपण बघितलं तर कितीही प्रकारांनी पेशवाईवरती काही टीकेची अस्त्र किंवा झोड उठवण्याचा प्रयत्न केला जातो, टिकू नाही शकत. त्या काळच्या लोकांनी जो इतिहास घडवला आहे, प्रामाणिकतेचा, त्यागाचा, समर्पणाचा आणि राजाशी इमान राखण्याचा, 100% इमान पेशव्यांनी गादीशी राखलेलं आहे. प्रभू रामचंद्रांची उपासना, मग या रामाच्या मंदिरामध्ये सुद्धा त्याच
काळाचा संबंध आहे, त्याच लोकांशी संबंध आहे. असो, विषय पुढे जाऊ. तर इथे सांगण्याची भूमिका अशी आहे की त्यांनी जे रामायण निर्माण केलं आहे ते रामायण परिणाम काय करतं समाजावर. कालपासून आपण म्हणतो आहे की ज्या ज्यावेळी संकट आलं त्यावेळी रामकथाच हाताशी धरली गेली. का धरली गेली? त्याचं कारण आहे या रामकथेमध्ये एक जी रहस्यमयता आहे, त्या रहस्यमयतेचे गुण काय आहेत? एक सत्य, दुसरा रस आणि तिसरा रंग. हे 3 गुण त्याच्या ठायी आहेत की सत्याचा तिथे कुठेही अपलाप होऊ शकत नाही. एवढंसं सुद्धा अनृत तिथे असू शकत नाही. त्याचं कारण असं की स्वतः ऋषींनी प्रभू रामचंद्रांच्या दरबारात आल्यानंतर महामुनींनी सांगितलं की अहो बघा, ह्या 2 मुलांना पाठवून दिलेलं आहे, हे रामायण गाण्यासाठी पाठवलं आहे, त्यांना शिकवलं आहे आणि रामायण ठिकठिकाणी गायलं जावं अशी धारणा आहे आणि म्हणून ही मुलं रामायण गाण्याकरता आली आहेत. तरी सांगितलं, कुणी सांगितलं हे सत्य आहे म्हणून? कशावरून हे म्हटलं आहे हे सत्य आहे? तेव्हा वाल्मिकींनी सांगितलं की मी प्रचेतसापासूनचा 10वा वंशज आहे आणि त्यामुळे आमच्या घराण्यात कुणी कधी अनृत बोललेलंच नाही, खोटं कुणाला बोलणं माहीतच नाही. त्यामुळे या रामायणामधला एकही शब्द खोटा असणार नाही. त्याच्यावरती रिडल्स ऑफ रामायण पुष्कळ झालं, पुष्कळ कवित्व लोकांनी केलं, टिकू काही शकणार नाही. कारण रामायण आणि रामकथा ही अंगभूतच समर्थ आहे. रामायण आणि रामकथा ही अंगभूतच सत्य आहे. तिच्यातून सत्याशिवाय दुसरं काही वाहत नाही. तिचा रंग सत्याशिवाय दुसरा काही नाही आहे. आणि वाल्मिकींच्या काव्याचं हे जे मोठेपण आहे ते मोठेपण सांगताना त्यांनी फार वर्णन सुंदर केलं आहे. वाल्मिकींनी तर आपली स्वतःची कबुली मी आपल्याला म्हटलं तसं जाहीर दरबारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर दिलेली आहे की ही कथा अशी सुंदर आपल्यासमोर मांडलेली आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की जे असं उदात्त आहे, उन्नत आहे, जे आमच्या अंतःकरणाला उन्नत करणार आहे, उदात्त करणार आहे, म्हणून ही कथा शाश्वत आहे, म्हणून ही कथा जीवित आहे, म्हणून ही कथा सामर्थ्य संपन्न आहे आणि म्हणून हिचं अनुकरण, हिचं आचरण जरूर जरूर केलं जावं, तिचं स्मरण जरूर जरूर केलं जावं. आणि ह्या रामायणाची महती, वाल्मिकींची महती, कालाची महती, कालाच्या अतीत असणाऱ्या ह्या रामायणाची महती आपण कितीही गायली तरी थोडीच आहे. का एवढी गावीशी वाटते? कारण आज काल तसा आहे. आजच्या काळामध्ये आम्ही जर हे सगळं सांभाळू तरच आम्ही आमच्या धर्माला टिकवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू, त्याचे यशस्वी सहभागी ठरू. आणि आम्ही जर नाही सांभाळलं तर कठीण आहे परिस्थिती. म्हणजे धर्म बुडणार नाही, सनातन धर्माला धक्का लागणार नाही, पण आमचा अजून अर्धाधिक समाज अशाच त्रासामध्ये झगडत राहील, संपत राहील आणि निरनिराळ्या प्रकारचे अत्याचार सहन करत त्याला जगत राहावं लागेल. आम्हाला काय पाहिजे बघा, आता जगामध्ये संपवत आणलं तर आम्ही आता 100 कोटी उरलं संपूर्ण जगात. आणखीनही असंच संपवत ठेवलं आणखीन 4-5-50 कोटी जातील. सगळं गेलं तरी सनातन धर्म जात नाही, तो बुडत नाही. ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण म्हणून आम्ही कसंही वागावं अध्वा तद्वा असं मात्र निश्चित नाही. आतापर्यंत आपण पुष्कळ रामायणाच्याबद्दल त्या पार्श्वभूमी म्हणून हा विषय पुष्कळ घेतला, कारण सद्य परिस्थितीशी तो निगडीत आहे म्हणून घेतला. मोदी एक आहे, मोदी है तो मुमकिन है एवढं म्हणून चालत नाही. मोदी है तो मुमकिन है ही, मगर मुमकिन होना है तो हमें भी होना है. आम्हालाही असलं पाहिजे. सिर्फ मोदी होना नहीं चलेगा, वो नहीं काफ़ी है. आम्हाला पण मोदीच झालं पाहिजे. प्रत्येक घराघरातला माणूस मोदींच्या इतकाच कडवा झाला पाहिजे. असो, आजचा विषय आपण इथे
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर माधव भज प्यारे सीताराम सुंदर माधव श्याम भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर माधव मेघश्याम भज प्यारे तू सीताराम सुंदर माधव मेघश्याम भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर माधव मेघश्याम भज प्यारे तू सीताराम सुंदर माधव मेघश्याम भज प्यारे तू सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. या ठिकाणी आपण एक विषय बाजूला केला. आता रामायणाचं स्वरूप काय आहे आणि रामायण आम्हाला काय शिकवतं किंवा रामायणाकडून आम्ही नेमकं आमच्यापुरतं काय घ्यावं, हा जो विषय आहे तो विषय असा आहे की आम्हाला शिकवलं वाल्मिकीनी, एक तर आमचं रंजन केलं म्हणजे एंटरटेनमेंट आहे त्याच्यामध्ये, आमचं अनुरंजन केलं, आम्हाला उद्बोधन केलं, एनलाइटनमेंट आहे, आम्हाला उद्बोधन केलं आणि एनरिचमेंट आहे, आम्हाला त्यांनी समृद्ध केलं, आमचं जीवन समृद्ध केलं, आमचे विचार समृद्ध केले. आणि एक बघा, रामकथा वर्षानुवर्ष मनुष्य ऐकतो, पण कथा ऐकायला बसला की त्याचं मन रंगून जातं. कितीही वेळा ऐकलेली कथा असली तरी मन रंगून जातं. याचं कारणं दोन आहेत. एक ते ऐकलेलंच काय ऐकायचं असं म्हणणाऱ्या लोकांच्या दृष्टीने बरोबर आहे, तीच कथा काय, अहो ते काय थोडक्यात सांगता येतं ना रामायण, आदौ राम तपोवनादिगमन महत्वा मृगम कांचनम वगैरे. तर म्हणाले तेवढ्यात एतद्धि रामायणम एवढं सांगायला काही म्हणाले अडचण नाही आहे. परंतु संपूर्ण कथा रामायणाची चालू झाली, कुठेही चालू झाली, कथा ऐकायला लागला की मनुष्य रमतो. आमच्या कीर्तनकारांची एक कथा आहे अशी की कीर्तन चालू आहे, खूप चांगले कीर्तनकार आहेत, अगदी रसाळ वाणी आहे, वर्णन करून सांगताहेत की प्रभू रामचंद्र निघालेत आणि घोड्यावरून चाललेले आहेत आणि घोडा भरधाव चालू आहे. प्रभू रामचंद्र कुठे चालले आहेत, कशाकरता चालले आहेत. तर लोकांनी विचारलं, तेव्हा जेव्हा वनामध्ये जायला निघाले तेव्हा तर काही ते घोड्यावरून नाही आहेत, परंतु जेव्हा ते युद्धाकरता बाहेर पडलेत, जेव्हा ते आपल्या काही कार्याकरता बाहेर पडलेत, प्रभू रामचंद्र जात आहेत. तर आता त्यांना जे शोधायचं आहे, जिथपर्यंत जाऊन पोचायचं आहे,
अजून पोचले नाही आहेत. पोचले नाही आहेत म्हटल्याबरोबर काय झालं बरं? कथाकाराची कथा आहे, त्याला काय मोठी कुठे जागा लागते किंवा त्याचा काही आधार लागतो असं काही नाही. म्हणाले प्रभू रामचंद्र आपला घोडा दौडतात आहेत आणि त्या दौडणाऱ्या घोड्याला म्हणाले एकदम समोर दरी येते आणि त्या दरीसमोर ते घोडा थांबवतात. आता पुढे शोधायला कसं जायचं? श्रोत्यातला एक माणूस इतका त्या कथेत रंगला होता की प्रभू रामचंद्र शोधतायत. त्यात तो इतका रंगला होता की एका क्षणात तो उभा राहिला. म्हणाले अहो सांगा बरं, रामाचा घोडा कोणत्या दिशेने गेला आहे? मी चाललोच म्हणाले त्या दिशेने. धावत सुटला, उठला त्या कथेतून. सांगण्याचं असं आहे की ते रंजन जे आहे, कथाकार सांगतोय कशाकरता की ते जे रंजन आहे ते रंजन तितकं घडलं पाहिजे. माणसाचं मन त्या कथेशी तितकं एकरूप, त्याचे परिणाम जर मिळवायचे आहेत तर मन एकरूप झाल्याशिवाय ते आमच्या मनात उतरणार नाही, ते तसं आमच्यावर ठसणार नाही, आमच्या व्यक्तिमत्वाला ते घडवणार नाही. कारण संस्कार काय असतात ते असेच आहेत की समोरची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आमच्या हृदयामध्ये पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जर आम्ही धारण केली तर आमचा व्यवहार पण तसाच होतो, आमचं जीवन पण तसंच चालतं. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की केव्हा ना केव्हा तरी त्यातून उजाडतं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिताना वाल्मिकींच्या लेखणीमध्ये एक गोष्ट पक्की जबरदस्त आहे, ती म्हणजे वाल्मिकींनी प्रेम शिकवले, वाल्मिकींनी भक्ती शिकवली. प्रेम हे फार अलीकडच्या पातळीवर त्यांनी ठेवलं नाही आहे किंवा प्रेमाच्या स्तरावर जसं इतर काव्यामध्ये त्याला जी थोडीफार लहान मोठी उंची तिथे मिळते तेवढ्यातच मनुष्याला त्याचं एक विशेष कौतुक म्हणजे काय एक विलक्षण आकर्षण वाटतं. थोडक्यात की समजा वीरश्री पूर्ण गीत रचलं आहे, जिंकू किंवा मरू म्हटलं की सगळे गर्जना करायला तात्पुरतं असतं. त्याच्यामध्ये निर्माण केलेला जो काही भाव आहे तो तात्कालिक उत्कट भाव असतो. हे तसं नाही आहे, या भावाला अत्यंत खोली आहे. आणि त्यामुळे वाल्मिकींनी त्या प्रेमाचं जे स्वरूप आहे असं ते ज्याला पापुदरे उलगडत जावं म्हणतो ना आपण, तसं त्या प्रेमाचे, भक्तीचे किंवा त्याच्या मागच्या त्यागाचे किंवा त्याच्या मागच्या तरल भावनांचे त्यांनी फार सुंदर उकल करून ते विषय आपल्यापुढे मांडलेले आहेत. आणि ते मांडताना त्यांचे आपल्याला 4 प्रकार बघायला मिळतात. एक आहे ती त्यांनी प्रेम दाखवलं आहे, ते प्रेम म्हणजे शारीरिक प्रेम आहे की लक्ष्मण म्हणतो की प्रभू रामचंद्र हा माझा बहिश्चर प्राणच आहे. प्रभू रामचंद्र पण म्हणतात की लक्ष्मण हा माझा बहिश्चर प्राणच आहे, त्याला सोडून मी राहू शकत नाही. आणि खरंच असं आहे. संस्कार कसे होतात आणि ते कसे समाजात रुजतात आपल्याला सांगते सीतादेवी आहेत. या जगातलं ज्ञात जगातलं पहिलं एका पतिव्रता स्त्रीचं ते उदाहरण आहे. त्यांच्या ठिकाणचा भाव, त्यांच्या ठिकाणची उत्कटता वगैरे वगैरे त्या सगळ्यांचं वर्णन जर आपण बघितलं तर शारीरिक पातळीवर काय आहे? शारीरिक पातळीवरती अद्वैत भावाने प्रेम केलं आहे. शरीर 2 आहेत पण तरीसुद्धा भाव अद्वैत आहे. लक्ष्मण वेगळा आहे, राम वेगळा आहे, पण लक्ष्मण रामाला वेगळा मानू शकत नाही, राम लक्ष्मणाला वेगळा मानू शकत नाही. हे सगळं प्रेमाचं स्वरूप आहे. ते जेव्हा स्मरणात असतं ते जेव्हा माणसाच्या मनाचं खऱ्या अर्थाने रंजन करतं, खऱ्या अर्थाने त्याचं उदात्तीकरण करतं, खऱ्या अर्थाने त्याच्यावर संस्कार करतं. तशी जर कथा बघितली तर आपण अष्टाध्यायी ज्यांनी रचली त्या कवीचं जे जीवन आहे, त्यांची पत्नी ही पतिव्रता, मी फार पतिव्रता आहे असं ती म्हणत असते. तर ती राजाची राणी आणि ती अशा त्या दोघी मैत्रिणी असतात. त्यावेळी ती राजाची राणी म्हणते हिला फार हिच्या पातिव्रत्याचा गर्व आहे आणि ही जाता येता नेहमी आपल्या पातिव्रत्याचा उच्चार करत अशा असतात. पुष्कळ जणी आपण बघायला मिळतात आणि त्यांना त्याचं पुन्हा पुन्हा चर्चा करण्यातही आनंद असतो. अशा प्रकारे ती त्या ह्याच्यातली होती, त्या प्रकारातली ती स्त्री होती. तर राजाच्या पत्नीला ते काही आवडलं नाही. तिने एके दिवशी असं ठरवलं की
बघूच या, हिची जरा फजितीच करूया. आणि तिने कवी जयदेवांची कपडे मिळवले आणि ते कपडे मिळवून तिने ते कपडे आपल्या शिपायाला दिले. त्याला सांगितलं की ते कपडे घेऊन जा आणि मारलेल्या जनावराच्या ह्याच्यात ते बुडव आणि जरा ते सगळे रक्ताने माखून माझ्याकडे परत आणून दे. आणि कवी जयदेव हे तिथून, म्हणजे बंगालमधले कवी आहेत, ते दुसऱ्या गावाला निघालेले असतात, दुसऱ्या गावाला जात असतात. तर त्यावेळी त्यांचा प्रवास जंगलातून चालू असतो. हिला माहीत असतं की आता ते संध्याकाळी परत येणार आहे, दिवसभर तर काही घरात नाही आहेत. आणि ही ते कपडे घेऊन आपल्या शिपायाला सांगते की जयदेवांच्या घरी जा आणि त्यांच्या पत्नींना सांग की असं असं खूप वाईट घडलं आणि वाटेमध्येच जयदेव कवींवरती हल्ला झाला, एका जनावरांनी त्यांना मारलं आणि ते गेलेले आहेत. त्यामुळे हे पहा त्यांचे कपडे आहेत, मी कपडे घेऊन आली आहे आणि आता हे शिपायाबरोबर पाठवलेत, असा तिने निरोप दिला. तिने ते कपडे पाहिले आणि ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध म्हणजे ती गेलीच. आणि ह्या राणीपर्यंत तो निरोप आला की ते बघितलं आणि तिने देहच टाकला, तिचा प्राणच गेला. आता ती म्हणाली, बाप रे, मी काय परीक्षा करायला गेले आणि हे काय भलतीकडेच झालं. ह्या स्त्रीनी तर आपला जीवच दिला, सुटलाच हिचा जीव, आता मी काय करू. ती जयदेव कवींच्याकडे तिने शिपाई पाठवले, आपला मेणा घेऊन गेली. मला वाटेत कवी अजून कुठेतरी जात असतील, कविराजांना घेऊन यावं. आणि त्यांना तिने निरोप दिला. ते परत आले, ते म्हणाले हे भलतंच काहीतरी झालं. आणि त्यांनी आपल्या घरी येऊन पत्नींना बघितलं, त्या गेलेल्या होत्या. त्यांनी उचलून घेतलं पत्नींना आणि ते गोविंदाच्या मंदिरामध्ये गेले आणि मंदिरात त्यांनी समोर त्यांच्या पत्नीला ठेवलं आणि मग तेव्हा ते गोविंदाष्टक तयार झालेलं आहे. त्या अष्टकामध्ये भगवंताला म्हटलेलं आहे की भगवंता, प्रेम शिकवणारा तू आहेस, प्रेमाची महती तुला माहिती आहे. यथा व्रजगोपिकानाम असं प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्या गोपिकांची भक्ती तू अनुभवलेली आहेस, ज्या गोपिकांच्या भक्तीचा तू सन्मान केलेला आहेस, तुला हे सगळं मान्य आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू तुला मान्य आहे की केवळ तिच्या बाबतीमध्ये काही घडावं आणि तिला ह्या देहालाच टाकावं लागेल, नश्वरच जगामधून खरंचच तिने आपला देह सोडून निघून जावं अशी परिस्थिती यावी. आणि ते जसं जसं अष्टकाचं एक एक कडवं पुरं झालं, शेवटच्या कडव्यावरती कवी जयदेव आले आणि ते गोविंदाष्टक जे आहे ते अष्टक पुरं झालं. त्यांची पत्नी जिवंत झाली आणि पत्नीला घेऊन ते घरी आले. सांगण्याचा हेतू असा आहे, हे घडतं कसं, आमच्या इथे समाजात सुद्धा हे कसं घडतं, त्याचं कारण आहेत ते रामायणापासूनचे आलेले चारित्र्य संपन्नतेचे संस्कार आहेत. त्या संस्कारांशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत. आणि म्हणून इथे यामध्ये ते संस्कार दृढ करताना वाल्मिकींनी जे वर्णन केलेलं आहे प्रत्येकाचं, ते बघितलं की आपल्याला वाटतं खरेच असे भाऊ कुठे दिसले की आपण म्हणतो अहो काही नाही, ही रामलक्ष्मणाची जोडी आहे. म्हणजे दुसरी जोडी म्हणून लक्षातच येत नाही, असं म्हटलंच जात नाही की जोडा कसा आहे, तर राम सीतेसारखा आहे. की ती कशी आहे सीतामाई, म्हणजे पत्नी कशी आहे, अगदी सीतामाईसारखी पतिव्रता आहे, तिच्यासारखी प्रसन्न आहे, वगैरे वगैरे. हे सगळे एक एक जे विशेष असे आमचे मानबिंदू ठरतात, ते कशामुळे ठरतात, ते तसे घडवलेत, ते तसे मांडलेत, ते तसे आहेत आणि त्यांचं वर्णन करणारी वाल्मिकींची वाणी तशी आहे. आणि त्यामुळे ते प्रसंग पाहताना आपल्या लक्षात येतं, वाचताना आपल्या लक्षात येतं की हे जे भक्तीचं स्वरूप आहे त्यांनी त्याला प्रेम शब्द वापरला आहे. की वाल्मिकींनी प्रेमच रंगवलं, वाल्मिकींनी सगळ्यांचं प्रेमच सांगितलं. वाल्मिकींनी सुद्धा म्हणताना त्याला प्रेमच म्हटलं, परंतु त्या प्रेमाचं स्वरूप कसं आहे, प्रेम जे वर्णन आहे भक्तीचं केलेलं की सात्व अस्मिन परम प्रेमरूपा. भक्ती कशी आहे, तर ही भक्ती अत्यंत प्रेमस्वरूप आहे, परमप्रेम. म्हणजे तिथे आता दुसरी कोणती तरतम अशी स्थिती राहिली नाही, आता तुलनेला काही शिल्लक नाही. ही अत्युच्च स्थिती आहे त्या भक्तीची. सात्व अस्मिन परमप्रेमरूपा. ती कुणासारखी भक्ती आहे,
त्या भक्तीचं वर्णन नारदांनी केलं आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं यथा व्रजगोपिकांनाम, ज्याप्रमाणे व्रजातल्या गोपिकांनी भक्ती केली आहे त्याप्रमाणे ह्या भक्तीचं स्वरूप आहे. रामायण आपल्या दृष्टीने आधीच्या काळात लिहिलेली कथा आहे. त्या कथेमध्ये सगळ्यांच्या ठिकाणची जी भक्ती आहे त्या भक्तीची सात्विकता, त्याच्या छटा भिन्न आहेत. प्रत्येक नात्यातलं प्रेम वेगळं आहे आणि त्या प्रत्येक नात्यामध्ये गंमत अशी आहे की वाल्मिकी भक्ती सूत्र लिहिणाऱ्या नारदांच्या ठिकाणच्या भक्तीचं काय वर्णन करावं, पण वाल्मिकी त्याच्यावर एक कडी आहे, 100 कडी आहे म्हटलं तरीसुद्धा चालेल. त्याचं कारण असं की नारदांनी भक्ती वर्णन करताना असं म्हटलं आहे की प्रेमाची उत्कटता, प्रेमाच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आडपडदा न शिल्लक राहणं आणि अद्वैत, खऱ्या अर्थाने अद्वैत असणं, याकरता काय आवश्यक असतं? याकरता ही सख्य भक्तीच आवश्यक आहे. म्हणजे भगवंत हा परमपुरुष आहे, भगवंत हा पती आहे, भगवंत हा वल्लभ आहे, भगवंत हा प्राणप्रिय आहे, स्वामी आहे, आणि भक्त जो आहे तो त्याचा सेवक आहे, तो त्याचा दास आहे, ती त्याची सखी आहे, काय असेल ते जे नातं. पण ह्या सर्व नात्यांच्यामध्ये कांतावल्लभ भाव हा सर्वात श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून नारदांनी भक्तीचे प्रकार लिहिताना सर्वात शेवटी परमविरहासक्ती भक्तीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं या व्रजगोपिकांचा भाव कृष्णाच्या ठिकाणी कांतासक्तीचा होता. आणि कांतासक्ती याचा अर्थ स्त्रीचं आपल्या पतीवर असणारं प्रेम, आणि त्या प्रेमामध्ये कोणत्याच प्रकारचं अंतर असू शकत नाही, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा पडदा नाही. इतर प्रत्येक प्रेमात अंतर आहे असं नारदांनी सुद्धा लिहिलं आहे प्रत्येक भक्तीच्या प्रकारामध्ये. परंतु आपल्या लक्षात येईल वाल्मिकी रामायणामधलं एक एक चरित्र असं आहे की ज्या चरित्राला परमविरहासक्ती भक्ती गाठावीच लागत नाही. ती अलीकडेच अद्वैत भावात आहे, तिची सात्विकताच इतकी अद्वैत आहे, अशा स्वरूपाची आहे. आपण थक्क होतो की प्रभू रामचंद्रांशी लक्ष्मण बोलत आहेत. प्रसंग रामलक्ष्मणांचा चरित्रातला आहे. सामान्य शरीराचं प्रेम आहे, मानसिक पातळीवरचं प्रेम आहे की मनापासून प्रभू रामचंद्रांना स्वीकारलेलं आहे. मन प्रभू रामचंद्रांच्या विचारांनी, त्यांच्या स्मरणामध्ये लक्ष्मणाला दुसरं काही नाहीच आहे. बुद्धीनी स्वतः कमी नाहीत, इतके पराक्रमी आहेत, इतके शूर आहेत, तरीसुद्धा प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी निशंक बुद्धी, सर्व काही मनातले संशय दूर करून समर्पित केलेली आहे. नाहीच आहे चित्तामध्ये दुसरा किंतु परंतु नाहीच, दुसरा कोणताही विचार संभवतच नाही. आणि सर्वात शेवटी आध्यात्मिक प्रेम असं म्हटलं आहे वाल्मिकींनी की प्रेमाचे हे स्तर आहेत आणि त्यातला सगळ्यात शेवटचा स्तर आहे तो आध्यात्मिक प्रेम आहे की आत्म्याच्या पातळीवरच प्रेम आहे की वेगळं नाहीच आहे. आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालं. कुठे जावं लागलं लक्ष्मणाला? राम तिथेच परमात्मा आहे, तिथेच विलीन झाले. प्रभू रामचंद्रांशी अद्वैत भावानी तिथंच एकरूप झाले. बुद्धीने प्रभू रामचंद्रांच्या प्रत्येक वचनामध्ये, आपण जसं म्हणतो ना अर्ध्या वचनात असणं, नुसता उच्चार करून वाक्य पुरवायच्या आतच त्याची अंमलबजावणी होणं, बौद्धिक प्रेम आहे. मानसिक प्रेमामध्ये तर मनामध्ये अन्य विचारच त्यांच्या ठिकाणी नाही. लक्ष्मणच नाही, प्रत्येक त्याच्यामधलं व्यक्तिचित्र घ्या, त्यातलं प्रत्येक व्यक्ती दर्शन घ्या. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणचा जो भाव आहे प्रभू रामचंद्रांशी आणि आपापल्या नात्यांमध्ये, ती नाती फार खालच्या स्तरावरच नाही आहेत. त्यामुळे रामायण सुरू होतं किंवा रामायणाचा पायाच आपल्या दृष्टीने 100व्या मजल्यावर आहे. ते तिथून पुढे वाढतं, तिथून पुढे चढतं, तिथून पुढे समजतं. आणि जसा प्रसंग घेतच गेलो आपण तर वाल्मिकींच्या बाबतीमध्ये त्यांनी रामायणात रंगवताना प्रभू रामचंद्र म्हणाले की आता मला
पितृआज्ञेप्रमाणे जावं लागेल आणि मी वनात जाणार आणि तो माझा निश्चय आहे. कारण पितृआज्ञा पालन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि मी जाणारच आहे. त्याबरोबर लक्ष्मणाने सांगितलं की मी पण येतो, मला पण येण्याची इच्छा आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तू येऊ नकोस. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की मी वनात गेल्यानंतर भरताने राज्य स्वीकारलं आणि त्याला राज्याभिषेक झाला की कैकेयी जे काय म्हणेल ते भरताला ऐकावं लागेल आणि त्याप्रमाणे भरत कैकेयीच्या अनुरोधाने वागू लागला तर आपली माता जी कौसल्या आणि सुमित्रा या दोघांच्याकडे जरा दुर्लक्ष होऊ शकेल, या दोघांना जरा त्रास होईल. त्यापेक्षा लक्ष्मणा तू जर इथे राहिलास तर अधिक बरं, त्यांच्याकडे बघायला तू आहेस आणि त्यामुळे त्यांचं जीवन जास्त सुखी होईल, त्या फार कष्टी राहणार नाहीत. तेव्हा लक्ष्मणाने त्यांना सांगितलं रामा तू काही जरी म्हणत असलास तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर वनात येणार आहे. यदि गंतुम कृता बुद्धिर्वनम मृगगजायुतम, की हे रामा आता तूच ठरवलं आहेस, यदि गंतुम कृता बुद्धिर्वनम, तुझ्या बुद्धीने तुझा निर्णय घेतला आहेस की वनात जायचं आहे, अहम त्वानुगमिष्यामी, मी पण तुझ्याबरोबर येतो. वनम मगरे धनुर्धरहा, हातामध्ये धनुष्यबाण घेऊनच मी तुझ्याबरोबर येणार आहे. अरे वनात जाण्याचा तुझा निश्चय जर खराच पुरा झालेला असेल, पुरता पक्का निश्चय असेल तर मी तुझ्याबरोबर धनुष्यबाण नाही म्हणाले, तू राहा. पुन्हा ते म्हणतात की नाही लक्ष्मणा तू इथे राहा. लक्ष्मण आपला युक्तिवाद देतो. म्हणजे वाल्मिकी वर्णन करतात की तवैव तेजसा राम किंवा वीर भरतः पूजयिष्यती कौसल्यां च सुमित्रां च प्रयतो नास्ति संशयः. म्हणाले कौसल्यां बिभ्रूयादार्या सहस्रम मद्विधानपि कौसल्यां यस्या सहस्रम ग्रामाणां संप्राप्तम उपजीविताम. ते सांगतात म्हणाले हे बघ रामा तुझं तेज असं आहे, काहीही अहंकाराचा अत्यंतिक लोप झाल्याशिवाय आणि आपलं जीवन आपल्या प्रेमास्पदाच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित केल्याशिवाय हे भाव आणि हे विचार येऊ शकत नाही. हे रामायणाचं वैशिष्ट्य आहे. या सगळ्यामध्ये या जगातल्या कोणत्याही भावभावनांचा संपर्क नाही. इथे फक्त शुद्ध सात्विकता आहे. हे फक्त शुद्ध सात्विक प्रेम आहे. ही फक्त शुद्ध सात्विक अशी व्यवहाराची रीती आहे आणि त्यामुळे रामायण आदर्श आहे. ते इथे काय म्हणतात, हे बघ रामा तुझं तेज असं आहे, तू एवढा मोठा वीर आहेस की म्हणाले वीर भरतः पूजयिष्यती. म्हणाला हा जो भरत आहे तो आपल्या मातेच्या बरोबर राहील, जो तुझाही आदर करणारा आहे. तो म्हणाले कौसल्या आणि सुमित्रा यांच्या ठिकाणी चांगला राहीलच, याबद्दल संशयच नाही आहे. कारण त्याचं जीवन तसंच आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु कौसल्या काही कमी नाही. कौसल्याच्याकडे 1000 गावं आहेत, ज्या गावांच्या माध्यमामधून ती सर्वदूर दान करत असते आणि त्यामुळे दान करण्याकरता तिच्याजवळ असलेली एवढा भूभाग, असलेली एवढी धनसंपत्ती, तिचं रोज चालू असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं अन्निक आणि धर्मकृत्य इतकं जर चालू आहे तर त्याच्यामध्ये मी नसलो किंवा मी असून असं काय करणार आहे. कौसल्या तर मलाच पोसेल. म्हणून तो शेवटी म्हणतो की मला काही थांबायची गरज नाही. यस्या सहस्रम ग्रामाणाम संप्राप्तम उपजीवनाम. म्हणाले तीच जीविनाम, तीच म्हणाले मला सांभाळणार आहे. मला कशाकरता तू थांबायचा आग्रह करतोस. कृतार्थोहम, मी कृतार्थ आहे. मला काहीच मिळवायचं नाही आहे इथे. म्हणजे बघा भगवंताच्या ठिकाणी कशी भक्ती असावी. आता भगवंताच्या ठिकाणची भक्ती हा विषय वेगळा आहे, पण जिवंत असलेल्या आपल्या मोठ्या भावाच्या ठिकाणी अशी भक्ती उत्पन्न होणं फार अवघड आहे. कुणालाही गुरु केलं तरीसुद्धा गुरुच्या ठिकाणी कितीही आदर ठेवला तरी मनुष्याच्या मनात संशय येऊ शकतो. माणूस आहे, समोर माणसाला पाहतो. नारदांनी सुद्धा म्हटलं आहे की गुरुकृपा अमोघ आहे,
पण दुर्लभ आहे. त्याचं कारण गुरुकृपेपर्यंत पोचूच शकत नाही. मनुष्य अलीकडेच राहतो. तसं हे लौकिकामध्ये प्रेम आहे, त्या प्रेमाची उत्कटता गाठायला तसं अंतःकरणच लागतं. तेवढ्या अंतःकरणाशिवाय ती उत्कटता गाठलीच जाऊ शकत नाही. इथे हा स्वतःचं वर्णन करताना लक्ष्मण सांगतो, कृतार्थोहम, मी कृतार्थ आहे. भविष्यामी तव चार्य प्रकल्प्यते. म्हणाले मी जे काही करायला निघालो आहे ना, हे धर्माच्या विरुद्ध काहीच नाही आहे. हा माझा बंधुधर्म आहे आणि माझ्या बंधुधर्मामुळे मी तुझ्याबरोबर येतो आहे. मी कृतकृत्य आहे. आणि म्हणाले राम, मी येणार, माझं धनुष्य घेऊन तुझ्याबरोबर येणार. त्याबरोबर वाल्मिकींनी लिहिलं आहे की राम अत्यंत प्रसन्न झाले. शेवटी काय, भगवंत साक्षात स्वतः नारायण आणि लक्ष्मण काय साक्षात शेष. जे अद्वैत आहे ते किती टोकाचं, किती परिसीमेचं आहे. आपल्याला ते वाचतानासुद्धा आपलं अंतःकरण भरून येतं की खरंच काय चरित्र आहेत, काय जीवन आहेत, कसे जगतायत. त्यावेळी लक्ष्मण निघाला, त्याला कोणीही अडवत नाही आहे. ना कौसल्या अडवते आहे, ना सुमित्रा अडवते आहे. म्हणाले, सुमित्रेने सांगितलं, हे बघ, लक्षात ठेव, राम हा तर तुझी गती आहे, राम हा तर तुझा प्राण आहे. भगवद्गीता पण सांगते की प्रभू कसा आहे, गती आहे. प्रभू हा तो स्वामी आहे, तो गती आहे. म्हणजे त्यामुळे तो तुझी गती आहे, त्याला तू अनुसरून वाग. वनामध्ये रामाला पिता, सीतेला माता, आणि वनाला अयोध्या समज आणि वनामध्ये राहा. म्हणजे आपल्या मुलाला तुला आता कसंही राहायला लागेल, पण आपलं आजच्या भाषेत ॲडजस्ट करो, म्हणजे बरं, तुझंही बरंच, असं काही होत नाही. ती सांगते ती अयोध्याच आहे. अयोध्येतलं तुझं जे वैभव आहे ते प्रभू रामचंद्र आणि सीतेच्या चरणाशीच आहे. तुला इतरत्र बघण्याची काही आवश्यकताच नाही आहे. आणि त्यावेळी लक्ष्मणाने आपला सेवाभाव जो प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी प्रकट केला आहे. एकदा म्हणायचं आहे भजन, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमान जी के मुख से निकले श्री राम जय राम. शंकर जी का डमरू बोले श्री राम जय राम. नारद जी की वीणा बोले श्री राम जय राम. श्री राम जय 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 राम. हनुमान जी के मुख से निकले श्री राम जय राम. शंकर जी का डमरू बोले श्री राम जय राम. नारद जी की वीणा बोले श्री राम जय राम. श्री राम जय 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 राम जय राम. या ठिकाणी लक्ष्मणाचा सेवाभाव आपण बघतो. त्याचं कारण असं की ह्या रामायणाने आम्हाला घडवलं आहे. आज जे राजकीय पुरुष, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं नाव का घ्यायचं? कारण त्यांना फार बोथट व्हावं लागतं, त्यांना फार कठोर व्हावं लागतं, त्यांना फार संधीचा, परिस्थितीचा योग्य अयोग्य विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तिथे पुष्कळ गोष्टी साधक बाधकपणाने विचारात न घेता थोड्याशा, ज्याला आपण विपरीतपणाने सुद्धा कराव्या लागतात, अशा राजकारणी पुरुषांनी म्हटलं आहे की जगातून जर राम निघून गेला तर जगच शिल्लक राहणार नाही. भारतामधून जर रामाचं अस्तित्वच नष्ट झालं
तर हा देशच शिल्लक राहणार नाही. याचं कारण असं की ह्या संस्कारामध्ये समाज घडला आहे म्हणून हा समाज टिकून आहे. काल आपण जे म्हटलो ना की कुछ बात है ऐसी की हस्ती मिटती नाही हमारी. काही असं आमच्यामध्ये आहे की ज्यामुळे आमचं अस्तित्व संपत नाही. इथे त्यांनी जे म्हटलं आहे की लक्ष्मण जातो रामाच्या बरोबर निषादपतीच्या गुहाच्या इथे रात्र झोपण्याचा प्रसंग. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या करता निषादपती म्हणतो आपण इथे आहात, मी आपली झोपण्याची व्यवस्था नाही म्हणाले, इथे पालापाचोळ्याचं अंथरूण करून त्याच्यावरती मी झोपतो आहे. सीतादेवी तशाच झोपलेल्या आहेत. लक्ष्मण काही झोपत नाही. लक्ष्मणाला अत्यंत दुःख होतं, त्याला सारखं रडू येत असतं. तो निषादपती म्हणतो काय झालं लक्ष्मणा? तो म्हणतो मी काही रामाकरता करू शकत नाही. आणि म्हणाले एकच गोष्ट अशी आहे की ज्यांनी ह्या परिस्थितीमध्ये रामाला आणून सोडलेलं आहे, कसं त्यांना जगता येईल, कसे ते जिवंत राहतील, कसं त्यांचं जीवन टिकेल. म्हणून आपल्याला खात्री आहे की प्रभू रामचंद्रांची छेडछाड करणाऱ्या लोकांना जगणं इतकं आजही सोपं होणार नाही आहे. येणारा काळ त्याचं उत्तर फार लवकर देईल अशी आपल्यालासुद्धा खात्री आहे. असो, इथे त्यांनी म्हटलं आहे की प्रभू रामचंद्रांच्या विरोधात जाऊन कोणी राहू शकत नाही, कारण ते इतकं सात्विकतेचं रसायन आहे की तिथे छेडछाड करायला जाईल त्याच्या अंगावरती ते दाहक बनूनच येईल पडेल. जो शरणागत असेल त्याला ते पावक आहे, तारक आहे, ते अमृत आहे. रामनाम अमृत आहे, रामचरित्र अमृत आहे. परंतु असो, आपण पुढे जाऊ. निषादाच्या इथून पुढे जातात सर्व दूर प्रभू रामचंद्रांनी अशी व्यवस्था, असा सेवाभाव, अशा प्रकारची रुजुता, अशा प्रकारची संयमशीलता, रोज रात्रीचं जागरण. कधी मुळी लक्ष्मण झोपलेलेच नाही आहेत. एका ठिकाणी जेव्हा प्रभू रामचंद्रांना राहवत नाही तेव्हा रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, अरे लक्ष्मणा, भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेच लक्ष्मण त्वया पुत्रेण धर्मात्मा न संवृतः पिता मम. म्हणाले अरे तू माझी सेवा करतोयस, किती करतोयस? भावानी करतोयस, कृतज्ञतेनी करतो आहेस. काय खरं कृतज्ञता आहे माझी तुझ्यावरती? तूच माझ्याकरता वनात आला आहेस, काय मी तुझ्याकरता केलं आहे? हे जे प्रेम आहे ना, हे तू काय मला देतो मी काय तुला देतो या भाषेतलं प्रेमच नाही आहे. ह्याच्यात काही देवाणघेवाणीचा भागच नाही आहे. ज्याचं आहे त्याचं बस आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन काय आहे, एवढंच ना. त्यामुळे लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी काय म्हणावं? राम म्हणतात की भावज्ञेन कृतज्ञेन धर्मज्ञेन च लक्ष्मण. धर्माच्या तुझा जो धर्म आहे, बंधुधर्म आहे, त्या बंधुधर्माची तू परिसीमा गाठली आहेस. तुझ्या ठिकाणचा हा जो भाव आहे, ह्या भावाचं मी काय वर्णन करू? तू जे करतोस त्याच्याबद्दल मी काय कृतज्ञता मी तुझ्या ठिकाणी व्यक्त करू? आणि धर्म, साक्षात विग्रहवान धर्म आहे राम, पण म्हणाले धर्माचं रूप तर तूच आहेस, तुझ्याच ठिकाणी प्रकट होत आहे, तूच धर्म प्रकट करतोयस. त्वया पुत्रेण धर्मात्मा न संवृता. तू तर साक्षात धर्मात्मा आहेस, धर्माचा आत्मा आहेस. म्हणाले माझे पिता मला सोडून गेले, पण म्हणाले मला असं वाटतच नाही माझे पिता गेलेत, तुझ्या रूपाने माझे पिताच आहेत. सगळ्या रामायणाचं हे वैशिष्ट्य आहे. नातं कोणतंही असो, प्रत्येक नात्यातला जो गोडवा आहे तो रामायणाने त्या त्या नात्यात आणला आहे. हे लक्ष्मण आहे, रामाचा धाकटा भाऊ आहे, पण व्यवहार रामाला सर्व प्रकारांनी संरक्षण करणार आहे, रामाला सर्व प्रकारांनी प्रेम देणार आहे, रामाची सर्वतोपरी काळजी घेणार आहे. तरीही धाकट्या भावाप्रमाणे त्याच्या वचनामध्ये अर्ध्या वचनात आहे, अर्ध्या वचनात बांधलेलं आहे. मोठं विलक्षण स्वरूप आहे त्यातल्या त्या भावाचं. आणि त्यामुळे ते म्हणतात की माझे पिता नाहीत असं मला वाटत नाही. या प्रत्येक चारित्र्याचं, या प्रत्येक ठिकाणचं भरताचं काय कमी आहे? भरत तर तिकडे आपल्या आजोळी गेलेला आहे, इकडे आईनी कैकईनी जे तिला वाटलं ते तिने केलेलं आहे. राजा दशरथाकडे मागणी केलेली आहे आणि राज्याची मागणी केल्याबरोबर राम उद्या राज्यावर बसायचा
तर आज ही अशा प्रकारची मागणी ऐकून राजा दशरथ विषण्ण झाला आहे, विव्हल झाला आहे, मृत्यूशय्येवर पडला आहे. त्याला काय करावं कळत नाही, कारण वचनबद्ध आहे. कारण आपल्याकडे ही भूमिकाच आहे की झालं, सांगितलं, बोललो, बस संपला विषय ना. की आता मी जर वाचा दत्त आहे तर आता मला ते देणं भाग आहे. कारण त्यावेळी मी वचन दिलेलं आहे की तुला जे पाहिजे आहे ते मागून घे. आता जर तिने मागितलं तर मला दिलं पाहिजे. आणि त्यामुळे राजा दशरथाच्याकडनं जेव्हा राज्याभिषेकाकरता मागणं मागितलं आहे त्यावेळी विचार असा झाला की आता भरताला बोलावून आणलं पाहिजे, कारण तो अजोळी आहे. त्याच्याकडे दूध पाठवले, त्यांना एवढंच सांगितलं की तुला घाईघाईने फक्त अयोध्येमध्ये बोलावलं आहे. का नाही, कारण काही माहिती नाही असं जेव्हा दूतांनी सांगितलं आणि तो भरत घाईघाईने निघाला. लांब आहे त्याचं आजोळ, त्याला 7 दिवस लागले प्रवास यायला. तो प्रवास करून आला तोपर्यंत राजा दशरथाचा देह तेलाच्या डोणीमध्ये ठेवलेलाच होता. भरत पाहतो आहे, अयोध्येत येतो आहे, मी तर स्वागत काही दिसत नाही आहे. सगळं काही शांत शांत आहे, सगळं काही बंद बंद आहे, लोक नाहीत, कुणी नाही. एक दुःखाचं सावट असावं अशी स्थिती आहे. तो घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या राजमहालामध्ये आपल्या मातेच्या मंदिरामध्ये येतो आणि आईला म्हणतो, आई हे असं काय आहे वातावरण? ते म्हणते, अरे तू आलास, मला किती आनंद झाला आहे. मी तुझ्याकरता हे राज्य मागून घेतलं आहे. तर मला ठीक आहे, पण माझ्या वडिलांचं नेहमीचं इथलं जे आसन आहे, माझे वडील आसनाशी दिसत नाहीत. वडील आहेत कुठे? राजा दशरथ आहेत कुठे? ती म्हणाली, ते निवर्तले. आणि म्हणाले, प्रभू रामचंद्र कुठे आहेत? ते म्हणाले, सीता आणि लक्ष्मणासहित वनवासाला गेले. तो म्हणते, कौसल्याला म्हणतो, तर माते तू काय बोलती आहेस? तुला कळतं आहे का की माझ्या पित्याच्या नंतर माझा पिता जो प्रभू राम, ज्याच्यावरती माझं संपूर्ण जीवन मी सोपवावं आणि राहावं, तो राम वनवासात कशाकरता जाईल? असं काय चुकेल त्याचं की ज्याच्यामुळे त्याला वनवासात जावं लागेल? तू काय सांगतेस? तर तिने सांगितलं, नाही नाही रे, तुझ्याकरता राज्य मिळावं, तू राज्यावर बसावास याकरता तर मी मागून घेतलं. केवढा मला आनंद झाला. तू आता इथे आलास, मला किती बरं वाटतं आहे, मला किती आनंद झाला आहे. आपल्याला माहिती आहे की भरताने आईची किती निर्भत्सना केली. त्यांनी सांगितलं, माझ्या 2 मातांना मी पहिल्यांदा भेटतो आणि काय त्यांची स्थिती करून ठेवली आहेस तू? काय माझ्या पित्याची स्थिती झाली की जो आपल्या पुत्रवियोगाने आपला देह सोडून, प्राण सोडून निघून गेला. आणि ह्या सगळ्यातून तू माझ्याकरता राज्य, ज्या राज्यावर मी कधीच आरोहण होणार नाही, मी कधीच बसणार नाही, एक क्षणभरसुद्धा ज्याला आपण म्हणतो तसा दुसरा विचार भरताच्या मनात येऊ पण शकत नाही. हे जे एकरूपता आहे की त्याच्याशिवाय मी हा विचारच नाही आहे ना, तोच, बाकी दुसरा विचार नाहीच. आणि त्यामुळे तो म्हणतो, हे काय आहे, हे तू काय बोलतेस, काय करतेस? ठीक आहे, मी आता इथे राहणारच नाही. मी निघालो, प्रभू रामचंद्र जिथे आहेत तिथे निघा. दोन्ही माता म्हणतात आम्ही येतो. आणि भरतानी वसिष्ठांना बरोबर घेतलं आहे आणि वसिष्ठांना घेऊन भरत निघालेले आहेत. आता येतात प्रभू रामचंद्रांच्या स्थानापर्यंत. आता लक्ष्मणांचा मनातला संशय वगैरे तो विषय मांडत नाही, कारण हा विषय घेऊन आपल्याला आजचा विषय संपवायचा आहे. तर भरत रथातनं आलेले आहेत. चित्रकूट पर्वतावरती त्यांच्या लक्षात आलं आहे की भरतांनी आगमन केलं आहे. तो येतो आहे, प्रभू रामचंद्रांच्या जवळ येतो. आल्यानंतर म्हणतो की हे सगळं रामाने चौकशी केली. विचारल्याबरोबर रामानं कळलं की आपल्या वडिलांनी देह ठेवलेला आहे. त्याबरोबर वडिलांचं और्ध्वदेहिक प्रभू रामचंद्रांनी केलं. आणि त्यानंतर राण्या त्यांच्याशी म्हणजे आयांशी बोलणं झालं, दुःख झालं, त्यांनी व्यक्त केलं, प्रभू रामचंद्रांनी व्यक्त केलं. आपल्या वडिलांच्या विषयीचं झालेलं दुःख व्यक्त झालं. हे सगळं झाल्यानंतर भरत म्हणतो की प्रभू राम, आता तुम्ही माझ्याबरोबर परत चला, अयोध्येला तुम्हाला आलं पाहिजे.
राम म्हणतात नाही रे, मी वडिलांना जे वचन दिलं आहे त्या वचनाची पूर्तता मलाच करायची आहे आणि ती मी करणारच आहे. तुझ्या कोणत्याही आग्रहाखातर मी कुठल्याही प्रकारे अयोध्येला परत येऊ शकत नाही. वसिष्ठ महामुनी स्वतः, आता त्यांचं जेव्हा उद्या आपण भाग बघू, त्यांचं चरित्र, त्यांचं मोठेपण ह्या रामायणामधलं किंवा रामचरित्रामधलं किंवा जगामध्ये हा धर्म, ही संस्कृती स्थिर करण्याकरता त्यांचं असलेलं जे स्थान, त्या सगळ्याबद्दल जेव्हा आपण उद्या बघू तेव्हा लक्षात येईल इतका अधिकारी पुरुष जो त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा वसिष्ठांनी सुद्धा सांगितलं की रामा, तुला परत यायला पाहिजे, कारण थांबण्याचं काहीच कारण नाही. जर ज्याला राज्य मिळालेलं आहे तो जर तुला सांगतो आहे की ते राज्य मला नको आहे, ते राज्य तू कर, तर आता कुठे प्रश्न आला तू राज्य न स्वीकारण्याचा. रामाने सांगितलं नाही, पण वडिलांना मी सांगितलेलं आहे, त्यांना मी वचन दिलेलं आहे, मी त्या वचनाशी बद्ध आहे आणि मी ते 14 वर्षाचा काळ मी इथे काढणारच आहे, तुम्ही मला आग्रह करू नका. त्याबरोबर भरतानी सांगितलं की ठीक आहे रामा, मला माहिती आहे सगळे एकमेकांना आतून पूर्ण ओळखून आहेत. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तसं नाही, खऱ्या अर्थाने ओळखून आहेत की काय असेल. माहिती आहे, भरताला सुद्धा माहिती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राम आपलं वचन मोडणार नाही आहे. रामाला पण माहिती आहे की भरत माझ्याशिवाय राहणार नाही, तोही राज्यावर बसणार नाही. आणि त्यामुळे भरताने सांगितलं की ह्या मी सुवर्णाने अलंकृत केलेल्या ज्या पादुका इथे घेऊन आलेलो आहे, त्या पादुका रामा तुम्ही पायात घाला आणि त्या पादुका मी घेऊन जातो. म्हणून तो म्हणतो की अधिरोहार्थ पादाभ्याम पादुके हेमभूषिते, की त्या सुवर्णाने भूषित केलेल्या अशा पादुका, एतेही सर्व लोकस्य योगक्षेमं विधास्यतः, ह्याच पादुका आमच्या राज्यातल्या लोकांचा योगक्षेम सांभाळतील, त्याच राज्य सांभाळतील. त्या फक्त तुमच्या पायांचा त्याला स्पर्श होऊ द्या, तुमच्या पदस्पर्शाने त्या पादुकांना तुम्ही पावन करा. असं म्हटल्यानंतर भरत रामाला म्हणतो की हे बघ, तुझ्या पादुका प्रभू रामचंद्रा मी मस्तकावरती धारण करून जातो, म्हणून आपल्याकडे कोणत्याही सन्मान देणाऱ्या वस्तूला आपण मस्तकावर धारण करतो. साधा भागवत सप्ताह असला तरीसुद्धा भागवताचा ग्रंथ मस्तकावर घेतला जातो. कोणतीही, म्हणजे आता समर्थांनी तर वचनच आहे समर्थांचं, राम मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, देश बळवावा किंवा बुडवावा, देवा कारणे देशा कारणे योग्य कारणे, असं आपण म्हणू आजसुद्धा की योग्य कारण पण कोण, राम मस्तकी धरावा. आणि तसं ज्याला मस्तकावर धरायचं, किती सुंदर प्रभू रामचंद्रांच्या विषयीची समर्थांची भक्ती बघा कशी आपल्याला दिसते की राम मस्तकी धावा अवघा हलकल्लोळ करावं, देवाला मस्तकावर धरावं, काय करायचं आहे ते करावं, तुम्ही करा, राम बघून घेईल. केवढं मोठं आश्वासन आहे त्याच्यामध्ये. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी धीर रे सर्व धाकास सांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, उपेक्षी कदा निपेक्षी कदा दंडी नाही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी किंवा नुपेक्षी कदा कोपिल्या दंडधारी. कुठल्याही अर्थाने आपण जर घेतलं, चुकून शब्द चुकले माझे बोलताना, किती अंतःकरणामध्ये भाव आहे की भवाच्या भये काय भीतोस लंडी, अरे काय घाबरतोस या जगाला, काय घाबरतोस या संसाराला, काय घाबरतोस या संकटाला, धरी धीर रे सर्व धाकासी सांडी. हा प्रभू रामचंद्र सर्व धाकांना दूर करणार आहे. रघुनायका सारखा स्वामी शिरी, तो आमच्या मस्तकावर धारण केल्यावर नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. म्हणाले जर का तो प्रभू रामचंद्र चिडला न तर तुझी उपेक्षा तर नाहीच, पण जे काय आहे त्या सगळ्यांचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, तो बघून घेईल सगळं. इथे त्यांनी सांगितलं आहे की तुझ्या पादुका मस्तकावर धारण करून तर मी इथून घेऊन जाईनच, पण म्हणाले स्वपादुके संप्रणम्य रामम वचनाम ब्रवीत. आता भरत बोलतो आहे,
चतुर्दश ही वर्षाणी जटाचीर धरो ह्यहम. मी सुद्धा जटा धारण करून आणि देहावरती वल्कल धारण करून परिधान करून मी राहणार आहे. फलमूलाशनो वीर भयभयम रघुनंदनम. म्हणाले मी काय खाईन तर फक्त कंदमुळं खाईन, कंदमुळं खाऊनच राहीन. तवा गमन माकांक्षा अन्वसन्वयी नगरात बही. म्हणाले नगराच्या बाहेर मी राहीन, नगरात राहणार नाही. कशा करता? तवा गमनम आकांक्ष. तुझ्या आगमनाची आकांक्षा करीत मी गावाच्या बाहेर, म्हणून नंदीग्राममध्ये राहिले, मी गावाच्या बाहेर प्रतीक्षा करत राहीन. तव पादुकयोर न्यस्य राजतंत्रम परंतप. हे परंतप अशा रामा, हे सगळं राजतंत्र जे आहे, हे सगळं जे कारभार चालवणं आहे, राजतंत्र म्हणजे काय? राज्याचा कारभार चालवणं आहे. चतुर्दश ही संपूर्ण आहे. वर्षे हनी रघुत्तम. 14 वर्ष तुझ्या पादुकांच्या साह्याने मी कारभार चालवीन. म्हणाले नंदीग्राममध्ये राहून तुझ्या येण्याची मी रोज वाट पाहीन. रोज भरतांनी रामाच्या पादुकांवर अभिषेक केलेला आहे. भरत रोज अभिषेक करत असत. भरत रोज रामाला निवेदन म्हणजे पादुकांना निवेदन करत असत. आज दिवसभरात राज्यकारभार कसा झाला, काय झालं, काय निर्णय झाले, काय केलं, या सगळ्याचं निवेदन होत राही. आणि पादुका याच स्थानावर ठेवून ह्यालाच सन्मान करून हाच प्रभू राम आहे या भावानी भरत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची सेवा करत राहिलेले आहेत. असा हा भरत जो आहे, त्या भरताचं वर्णन जे केले तेही फार सुंदर केलं आहे. पण असो, त्या वर्णनात आपण नाही गेलो तरी चालेल. म्हणाले रोज त्या पादुकांवर छत्र धरतायत. छत्र चामर भरत धरून बसत असत. इथे म्हटलं आहे सवाल व्यजनम छत्रम धारया मास स स्वयं. स्वतः धारण कर. भरत शासनम सर्वम पादुकाभ्याम निवेदयम. पादुकांना निवेदन करत असत की हे असं असं आहे. ततच तू भरत श्रीमान अभिषिच्याय पादुके. आणि त्याला अभिषेक करत असत. तदधीन तदा राज्यम कारयामास सर्वदा. अशाच प्रकारे 14 वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे. आणि जेव्हा परत येण्याची वेळ येते, काय असतं आपल्याकडे आता जे सगळे नावं ठेवायला बसलेत किंवा विपरीत तर्क करणारे आहेत, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हनुमंतांना की आज 14 वर्ष भरताच्या जवळ राज्य आहे, तो राज्यकारभार करतो आहे आणि त्यामुळे कदाचित त्याला राज्याचा मोह उत्पन्न झाला असेल तर तू बघून ये भरताची स्थिती काय आहे. आता हे वाक्य म्हटलं की पुष्कळ रामावरती टीका होईल ना. म्हणजे भरत एवढं प्रेम करतोय पण रामाच्या मनात अजून संशयच आहे. रामाला अजून आपलं राज्य आहे असं वाटतं आहे. ते भरताला दिलं तर ते भरत आपल्याला परत देईल की नाही हा पुन्हा संशय. रामाची अशी स्थिती नाही आहे. आमच्याकडे ह्या सगळ्या संभावना म्हणजे इंग्रजीत प्रॉबॅबिलिटीज ह्याचा विचार का केला जातो? जो तत्त्वज्ञान वाचतो आणि ज्यांनी तर्कसंग्रह म्हणजे ज्यांनी लॉजिकचा अभ्यास केला आहे त्याला कळेल की कुठल्याही प्रकारचा संशय समोरच्या वाचकाच्या अंतःकरणामध्ये राहू नये याकरता लेखक आपल्याकडून काही स्पष्टीकरणं देत असतात. ती जी वर्णनं असतात ती लेखकाची असतात. ती रामानीच बोललेलं असतं असं नाही. त्या रामाच्या मुखातून लेखकांनी मांडलेलं असतं अशाकरता की खरंच वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि सर्वांच्या मनस्थितीच्या बद्दल असणारी जी काही परिस्थितीची बाजू आहे ती त्यांना स्वच्छ कळावी, संशयाला जागा राहू नये. आमच्याकडे उपनिषदामध्ये सुद्धा अंतप्रज्ञा बहिष्प्रज्ञा असं म्हटलं तर तो आत ज्ञानाने युक्त आहे. फार वाढवायचं नाही. बहिष्प्रज्ञा बाहेरच्याही ज्ञानाने युक्त आहे असं म्हणाल का? नाही. तो बाहेर ज्ञानाने युक्त आहे असंही नाही आहे. तो आत ज्ञानाने युक्त आहे असंही नाही आहे. न उभयप्रज्ञा आणि एका वेळी दोन्ही ठिकाणी असं पण नाही. हा तर्क असतो की तर्क सगळं सोडून देतो, तर्क सगळं खोडून टाकतो आणि जो सिद्धांत आहे
त्या सिद्धांतापाशी येण्याकरता तो तर्क आम्हाला नेत असतो. तसं इथे म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी सुद्धा हनुमानाला पाठवलं ते काय रामरायांना शंका आली म्हणून? मुळीच नाही. जगाकरता काही गोष्टी जसं सीतेला अग्निदिव्य करायला लागलं ते काय प्रभू रामचंद्रांना तिच्या चारित्र्याची शंका होती म्हणून की काय? मुळीच नाही. पण लोकांना लोकापवादाकरता काही गोष्टी व्यवहारामध्ये कराव्या लागतात. शंकराचार्यांना सुद्धा म्हणावं लागलं यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. सगळं शुद्ध आहे पण लोकविरुद्ध आहे. लोकविरुद्ध आहे तर त्याचं आचरण सज्जनांनी करू नये. तसंच सीतादेवी पवित्र आहे माहिती आहे, पण तरीसुद्धा सीतेचं पावित्र्य जगजाहीर व्हावं, अग्निदिव्य काही फरक पडत नाही. असो तसंच आहे इथे की जर अंतःकरणामध्ये भरताविषयीचा भाव अधिक उज्ज्वल करून घ्यायचा असेल, स्पष्ट करून घ्यायचा असेल, शुद्ध करून घ्यायचं असेल, लोकांच्या ठिकाणी त्याचा उदात्त भाव केलंच पाहिजे. हनुमान तिथे आले आणि आल्यावर त्यांनी ते भरताचं सगळं परिस्थिती बघितली, भरताचा तो भाव बघितला, भरताची ती सेवा बघितली आणि हनुमानाच्या ठिकाणी त्याचा तर संशय हनुमंतांचा तर गेलाच गेला. पण प्रभू रामचंद्र आल्यानंतर भरतानी आधी आपलं त्या पादुकांच्या बरोबर त्या राज्याच्या हिशेबासहित प्रत्येक गोष्ट दिली आणि सांगितलं की जेव्हा राज्य चालवायला घ्यावं लागलं त्यावेळेपासून आजपर्यंत राज्याच्या खजिन्यामध्ये 10 पट वाढ झालेली आहे. आणि प्रभू रामचंद्रा, हे तुमच्या पादुकांनी केलेलं हे यश आहे, हे तुमचं राज्य मी तुम्हाला समर्पित करतो. तुलसीदासांनी त्याच्यावर फार चांगलं वक्तव्य केलं आहे. तुलसीदास म्हणाले, प्रेमाला आणि भक्तीला कधी ज्ञानाचे डोळे नसतात. ज्ञान तिथे शिल्लक राहावंच लागत नाही. ज्ञानाने प्रेम जोखायचंच नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा फक्त प्रेम शिल्लक उरतं तेव्हाच भरतासारखी सेवा उभी राहते. आणि म्हणून रामायणामधला जो सेवाभाव आहे तो अति उच्च आहे, परमोत्कर्षाचा आहे, अत्यंत उत्कट आहे, अत्यंत विशुद्ध आहे, अत्यंत सोज्वळ आहे, सात्विक आहे आणि उदात्त आहे. आणि त्यामुळे रामायणाची प्रकृतीच फार वेगळी आहे. रामायणच फार वेगळं आहे. लक्ष्मणाचं चरित्र घ्या बंधू म्हणून, भरताचं चरित्र घ्या बंधू म्हणून, तुलसीदासांनी ते फार सुंदर म्हटलं. अहो म्हणाले, प्रेमाला कधी ज्ञानाचे डोळेच नसतात. प्रेमाच्या इथे कधी ज्ञान असावंच लागत नाही. त्याचं कारण आहे. म्हणून तर नाथांनी ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. ते म्हणतात ज्ञान झाल्यानंतर शिल्लक काय उरतं? ज्ञान झाल्यावर फक्त ईश्वराविषयीचं प्रेम शिल्लक उरतं, बाकी काही शिल्लक उरत नाही. असो, आजचा विषय आपण इथे थांबवूया. जग मी नाही रामनाम नव्हता, नाही रामनाम नव्हता. मद
भवसागरी तराया भ्रमभोवर्यात अडली नौका कधी न बुडली धरुणी सुकाणू हाती बसले तर राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया प्रभु ही तुझीच मूर्ती हृदयी सदा वसू दे मम मानसी पूजेची वृत्ती सदा सुदे जगतात सौख्य नाही आलो तुझ्याच पाया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तराया भवसागरी तराया भवसागरी तराया सीताकांत स्मरण जय जय राम पवनसूत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर